बुक्स ऑफ अकाउंट हे सगळीकडे मेंटेन करावे लागतात. तुमचा बिझनेस असो किंवा नसो किंवा काही असो, तुम्हाला मेंटेन करावं लागतं. असं का? जर इन्कम टॅक्सची नोटीस आली तर तुम्हाला पुस्तकं द्यावे लागतात की नाही? तर असेच कुठले पुस्तकं इन्कम टॅक्सनुसार मेंटेन करावी लागतात? तर 4. तुमचे लेजर आहे, कॅशबुक आहे, अजून रिसीट्स अँड पेमेंट आहे. म्हणजे कॅशबुकमध्येच आलं, पण रिसीट अँड पेमेंट म्हणजे जे वाउचर्स मेंटेन करतात ते. पण आता हे मेंटेन आहे, पण आपण हे मेंटेन कशावर करतो? तर मेंटेन आजकाल आता ॲडव्हान्स जग आहे. ॲडव्हान्स जगमध्ये आपण हे सगळं मेंटेन कशावर करतो आहे? तर थोडक्यात टॅली म्हणजे थोडक्यात क्लाउडवर आहे, किंवा सॉफ्टवेअर आहेत, किंवा तुम्ही फ्लॉपीमध्ये ठेवता, किंवा आता फ्लॉपी तर राहिली नाही पण पेनड्राईव्हमध्ये ठेवता, किंवा ऑनलाईन स्टोरेजवर ठेवताय. ह्या सगळ्या गोष्टी जर कधी ठेवत असाल तर बुक्स ऑफ अकाउंटमध्ये हे सुद्धा आलं की तुम्ही ठेवताय कशावर. समजा तुम्ही प्रिंट मेंटेन करून ठेवताय, प्रिंटआउट काढून ठेवलेली आहे, तर प्रिंटआउटसुद्धा बुक्स ऑफ अकाउंटमध्ये येते. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं काय होतं की इन्कम टॅक्सच्या नियमानुसार बुक्स ऑफ अकाउंटमध्ये काय काय येतं, तर सगळ्याच गोष्टी येतात ज्या तुम्ही नॉर्मल बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करताय आणि कुठल्या सॉफ्टवेअरवर करताय, कशावर इलेक्ट्रॉनिक डेटा मेंटेन करताय, ते सुद्धा त्याच्यात येतं. म्हणजे जर कधी उद्या काही झालं तर ते सगळ्या गोष्टी चेक करू शकतात.